राष्ट्रवादीने पहिल्यांदाच या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे भाजपला अगदी शेवटच्या क्षणी। तर भंडारा गोंदियामध्ये स्ट्रॉंग रूम आता उघडण्यात आलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। तुम्ही विजय तिलक पण लावून आलेले आहे, किती मतांनी विजय होईल असं वाटतंय? अतिशय चांगली निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीजवळ जेवढे मतं होते 582 त्यापेक्षा कितीतरी अधिक आणि माझा अंदाज आहे 650च्या वर मतदान घेऊन निश्चितपणे एक मोठा विजय या निवडणुकीमध्ये मिळेल। क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि क्रॉस वोटिंग तुमच्या बाजूने झाली याचा विश्वास आहे का? आणि ते होण्यामागचं कारण काय वाटते? असं आहे की गेल्या अनेक वर्षापासूनचे माझे संबंध अनेक पक्षातील लोकांशी आहे आणि त्यामुळे माझ्या संबंधामुळे, माझ्या प्रेमामुळे, माझ्याबद्दल असलेल्या आदरांमुळे निश्चितपणे काही लोकांनी मला मतदान केलं असेल, पण निकालानंतर ते स्पष्ट होईल। तर विधान परिषद निवडणुकांसाठी आता या ठिकाणी घरून निघाले तेव्हा विजय तिलक लावून आलेले आहे, कारण की आकड्यांचा खेळ बघितला तर भाजपचा विजय निश्चित मानला जातो। भाजप काँग्रेसची किती मतं फोडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सर, विजय तिलक लावून आले तुम्ही? निश्चितपणे घरून निघताना देवाची पूजा करून आणि माझ्या पत्नीने त्या ठिकाणी ओवाळून मला या ठिकाणी पाठवलेला आहे आणि माझा विजय हा सुनिश्चित आहे। किती मतं? 579 मतं तुमचे आहे माहितीचे, किती मतं मिळेल अशी आशा आहे तुम्हाला? 650च्या वर मतं मिळतील असा निश्चितपणे मला अंदाज आहे। 60-70 मतं तुम्ही काँग्रेसला सुरुंग लावणार असं दिसतंय? नाही, काही अपक्ष आहे, काही BSP आहे, काही शेकाप आहे, काही गोंडवाना आहे, काही इतर छोटे छोटे पक्ष आहे।